रणधुमाळी सुरू झाली आहे. हां. यातील माळशिरस तालुक्यातील मौजे कन्हेड गणातून आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून आपण निवडणूक लढवत आहात. कसा जनतेचा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद चांगला आहे. एक नंबर प्रतिसाद सातही गावातून. साती कोणकोणत्या गावांमध्ये प्रवेश होतो? तुमच्या गणामध्ये कोणकोणत्या गावांचा सभा? जळबाई, इस्लामपूर, रेडे, कनेर, जाधववाडी, गिरवी, बहाम. आपण उमेदवारीबाबत आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे कोणासोबत चर्चा केली? खासदार साहेबांवर चर्चा केली. खासदार साहेब मोहिते पाटील गटातून. सकारात्मक चर्चा झाली का कशी? हो, मोहिते पाटील गटातून सकाळून चर्चा झाली. याबाबत म्हणजे आपलं काम किंवा आतापर्यंत केलेलं काम काय? काम मी पहिल्यापासून करतो आहे. जवळजवळ 15 वर्ष झालं काम करतो आहे मी मोहिते पाटील गटातून. जसं राजकारणात आलं आहे तसं मी मोहिते पाटील गटासोबत काम करतो आहे. आता माझी इच्छा आहे, माझी कार्यकर्त्याची इच्छा आहे, आमच्या गावातील आमच्या पार्टीची पूर्ण इच्छा आहे की आपलं तिकीट द्यावं. परंतु आपल्यासमोर तगडं आव्हान असणार आहे. आपण कसं त्या आव्हानाला सामोरे जाणार? आव्हान वगैरे काही नाही. आव्हानही नाहीच. तसं आव्हान तगडं नाही, काही नाही. नुसतं म्हणायचं आहे, बोलायचं आहे. कारण की तुमच्या तुमच्या गणामध्ये माझ्या आमदारांचं प्राबल्य जास्त आहे असं आहे. सांगितलं जातं किंवा त्यांचा कामाचा बोलबाला जास्त आहे, पण माझंही काम त्या पद्धतीत माझ्या गणात चांगलं आहे. मी स्वतः 5 वर्ष सरपंच म्हणून काम केलं आहे. माझ्या वडिलांनी 5 वर्ष म्हणून काम केलं आहे. आमचे पार्टी मालक बापराव शेंडके, कैलास पाटील, धुळा शेंडके यांनी काम गावात केलेलं आहे. आणि आजूबाजू गावात माझं चांगलं फ्रेंड सर्कल आहे. त्या हिशोबाने मी तिकीट मागितलं आहे मोहिते पाटील गटातून. आणि शेवटी तिकीट मी मागितलं आहे. त्याने द्यायचं काम ते देतील ना देतील ते पुढचा विषय आला. पण आम्ही इच्छुक आहे. आपण ज्यावेळेस निवडणूक लढवत असताना आपण कोणकोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार आहात? पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, लोकांचे गावातल्या अडचणी, रस्त्याचा प्रश्न असेल. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रस्त्याचा अडचण लोकांच्या येते ह्या विषयावर. विरोधकही आपल्यावरती टीका टिप्पणी करतायत, काय सांगणार त्यांना? टीका टिप्पणी आम्ही आजपर्यंत लक्ष दिलं नाही आणि देणार पण नाही. आमचं काम बोलतं आहे, आम्ही काम करणार. आम्ही खासदार साहेबाच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत काम केलं आहे. अर्जुनदाच्या मार्गदर्शनाने आम्ही काम केले. दादाने आम्हाला पाण्याचा प्रश्न मिटवला, रेडे गावाचा, पिण्याच्या पाण्याचा. त्यामुळे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत काम केलं. इथून पुढे बी करू आपण. जर आपल्याला खासदार साहेबांनी उमेदवारी दिली तर विजय आपला निश्चित मानला? 100%. तिकीट दिलं का विजय हा 100% आपला गटाचा असणार आणि आपला असणार. जर तुम्हाला उमेदवारी नाकारली तर तुम्ही पक्षाचं काम ठेवणार? पक्षासाठी जे तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? कन्हेड गणातील आव्हान एवढंच मी आव्हान करेन की प्रतिस्पर्धी जरी भाजप असेल तरी आपण त्यांना आपल्या कामाच्या ह्याच्यावर आपण काम करू. आणि त्या पद्धतीत आपण काम केलेलं आहे पहिलं. आणि आव्हान असं करेन की बाबा मी कन्हेड पंचायत समिती गणात उभा आहे, तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावं. धन्यवाद.